भाऊ ये ना जाऊया भाऊ शिंदेकडे कोण राहणार
पैसे द्यायला घेतले की सर्वजण बीजेपी सदस्यत्व अभियान या अंतर्गत एकत्र आलेलो आहोत. तर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व नगराध्यक्ष ताई दीपालीताई बर्गे, सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष राहुलदादा बर्गे, आपले प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सुनीलदादा बर्गे, नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, पंपूदादा आहेत, सुनीलदादा आहेत, अमितदादा आहेत आणि माझ्या सर्व नगरसेविका मैत्रिणी आणि सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व दर्पण क्लासचे स्टुडंट्स. तर आपण बघतोय की बीजेपी हा जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे आणि 2019ला 11 कोटी एवढी सभासद नोंदणी ही पक्षाची झालेली होती. तर आज आपलं दर 3 वर्षांनी हे सदस्यत्वाचं ऑटोमॅटिक कॅन्सलेशन होतं आणि दर 3 वर्षांनी आपण जानेवारी 1 ते 15 मध्ये नवीन सदस्यांची नोंदणी करतो. तर यावेळेस आपलं देशाचं टार्गेट हे 15 कोटी आहे आणि आपल्या मतदारसंघासाठी हे टार्गेट 1.5 लाखाचं आहे. तर आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की आपण ह्या एवढ्या मोठ्या पक्षाचे सदस्य आहोत. कारण या सदस्याची जर ध्येय धोरण आणि विचार आपण बघितले तर हे सगळे भारतीय संस्कृती जपणारे आहेत, राष्ट्र प्रथम या भावनेने काम करणारे आहेत. या पक्षाचं धोरण असं आहे की प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग व्यक्तिगत आपण स्वतः. आणि ही ध्येय धोरण हे असल्यामुळं हा पक्ष जो 1980ला स्थापित झाला, 2 लोकसभेचे खासदार इथून सुरू करून या 2014ला प्रथम आपलं बीजेपीचं सरकार आलं. 2019ला 303 भाजपचे खासदार आले आणि आता 240. तर सलग 15 वर्ष जनतेने हे सातत्यानं नेतृत्व बीजेपीचं स्वीकारलेलं आहे. कारण ही भारतीय संस्कृती जपणारं हे पक्ष आहे आणि उत्तम संघटन करणारा हा पक्ष आहे आणि ज्या बूथ रचना, संघटनात्मक काम याचं जे नियोजन आहे ते अत्यंत सुंदर आहे आणि जो प्रत्येक बीजेपीचा कार्यकर्ता आहे, बूथ अध्यक्ष आहे, त्याला तेवढाच मान सन्मान आणि आदर या पक्षामध्ये आहे. त्यामुळे मी आपल्या सर्व तरुण युवती आणि युवकांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी बीजेपीचे सदस्य व्हा. कारण एका ज्या नेतृत्वाला जगाने मान्यता दिली आणि ज्या नेतृत्वामुळे आपल्या भारताचं मान सन्मान आणि प्रतिष्ठा ही जगामध्ये वाढली, असे मोदीजी आपलं बीजेपीचं नेतृत्व करतात आणि त्याचा पाया जो आहे तो RSS आहे. म्हणजे RSS या वृक्षाची एक फांदी बीजेपी आहे. त्यामुळं हे राष्ट्रप्रथम या भावनेने देशभक्तांनी ओतप्रोत बनलेला हा पक्ष आहे आणि त्याचे आपण सर्वजण सभासद होऊया असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. आमदार महेश दादांचं सांगायचं झालं तर आता ते शिवसेनेचे आमदार आहेत, पण आमदार महेश दादांचा जर बेस बघितला तर 2014 पासून त्यांनी जी बीजेपीनी जे प्रत्येक कार्यक्रम दिले, जी बूथरचना करण्यासाठी सांगितली, तो प्रत्येक कार्यक्रम हा आमदार महेश दादांनी राबवला आणि त्याचमुळं 2019ला अचानक 15 दिवसापूर्वी शिवधनुष्यबाण हातात घेऊन 15 दिवसापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर हे 15 दिवसात हे चिन्ह पोहोचवणं आणि आमदार म्हणून येणं हे अत्यंत कठीण काम होतं. पण ते का करू शकले तर संघटनात्मक काम, बूथ रचना आणि कार्यकर्तीचा आहे आमदार सर्वांचा आणि अशा भक्कम पायाचे तुम्ही पण सभासद व्हा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. धन्यवाद. अत्यंत साधी आहे.
कॉल द्यायचा. हा मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमच्या मेसेजमध्ये एक लिंक येते. ती लिंक तुम्ही ओपन करायची आणि लिंक भरायची. लिंकमध्ये पहिल्यांदा येतो तो तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तो ओके केला की तुम्हाला OTP येतो. पुढच्या ओपन झालेल्या विंडोमध्ये तुम्ही OTP टाकायचा. त्याला ओके केलं की तिसरी विंडो येते. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची माहिती, त्याच्यामध्ये पूर्ण नाव, तुमचं वय, फोन नंबर, त्याच्यानंतर तुम्ही राहता कोरेगाव लिहायचं. तुम्ही तुमचं काय वॉर्ड किंवा काय असेल ते लिहिलं तरी चालेल. कोरेगाव महाराष्ट्र आणि असेंब्ली जिथे लिहिले तिथे 257 कोरेगाव हा ऑप्शन तुम्ही चूज करायचा. म्हणजे तुम्ही कोरेगाव मतदारसंघाचे. त्यानंतर जे तुमचा URL रेफरल कोड तयार होतो, त्या रेफरल कोडच्या अंडर तुम्ही 200 सभासद केले की तुम्ही BJPचे सक्रिय सभासद होता. जेणेकरून तुम्हाला पदाधिकारी नेमण्यामध्ये मतांचा अधिकार येतो किंवा तुम्हाला स्वतः पदाधिकारी जेव्हा व्हायचं असतं तेव्हा कमीत कमी 200 ज्यांनी सदस्य केले त्यांनाच पदाधिकारी होता येतं. ही या प्रकारे याची प्रक्रिया आहे. आपण हे करू. मध्ये मार्गदर्शन करतो. यामध्ये ऑनलाईन असेल, त्यानंतर SSC स्मार्ट विषय आहे आणि तुम्ही इथं थांबून करून घेतले पाहिजे. अगो समोर बघायचं थोडं इकडे तुम्ही इकडे अगो समोर बघायचं.
केलं असं हे दाखव. हॅलो बीजेपी सदस्य अभियान अंतर्गत आम्ही जास्तीत जास्त तरुण मुलं आणि मुली यांचं सदस्यत्व नूतनीकरण करण्यासाठी आणि नवीन बीजेपीचे सदस्य करण्यासाठी कॉलेजचे युवक आणि युवती यांना आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. बीजेपी हा जगामधला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे. 2019ला 11 कोटी एवढे बीजेपीचे सभासद झालेले होते आणि आत्ताचं 2025चं आपलं उद्दिष्ट आहे की पूर्ण देशभरात मिळून 15 कोटी सदस्य हे कमीत कमी व्हावेत आणि आपल्या मतदारसंघातून कोरेगाव 257 मतदारसंघातून एक सदस्य करण्याचा आमचा संकल्प आणि मानस आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक सेल्फगट पंचायत समितीकडे आम्ही अभियान राबवतोय आणि जास्तीत जास्त बीजेपीचे सदस्य कसे होतील कारण आपलं ते सक्षम नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजी यांची आणि बीजेपीची जी ध्येय धोरण आहे राष्ट्र प्रथम पक्ष द्वितीय आणि मग स्वतः अशा देशप्रेमानं ओतप्रोत असं बनलेला हा राजकीय पक्ष आहे. कशी वाचेल भारताचं संघटन हे कसं मजबूत होईल या दृष्टीने हा पक्ष कार्य करतो आणि त्याचमुळं 15 वर्ष हे बीजेपीची सत्ता ही केंद्रामध्ये आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व हे फक्त भारतानेच नाही तर पूर्ण जगानं स्वीकारलेलं आहे आणि भारताची मान सन्मान आणि प्रतिष्ठा जर कुठल्या पक्षाने आपल्या वाढवली असेल जगामध्ये तर तो आपला पक्ष भाजप आहे आणि आपले नेते पंतप्रधान मोदीजी आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करते की आपण बीजेपीचे सदस्य अभियान अंतर्गत जानेवारी 1 ते 15 मध्ये हे अभियान आहे तर जानेवारी 11 पर्यंतच आपण सगळ्यांनी सदस्यत्वाची नोंदणी करावी. धन्यवाद.